भावाची म्हणजे आत्या येणार आहे. आता आई काय बनवतीये ते बघूया आपण आता नेक्स्ट टाइम. पोळी आणि ती पोळी कशी करतात भाजली आहे का? भाजली. कोण येणार आहे अक्षदा आपल्याकडे? आता कोण येणार आहे ग? आत्या. कोणी येणार मी आता तुम्हाला सांगते. रोहित भैया, अजून आत्या तर सगळे येणार आहे इकडं. आणि आज राहणार आहे आणि उद्या राहणार आहे. सो तुम्ही बघतच असणार आहे मी हा न्यू ड्रेस का बरं घातलाय कारण मी होती का म्हणून. हॅलो फ्रेंड्स, तर काल आम्ही लग्नावरून आलो. लग्नानंतरचा व्हिडिओ मला नीट शूट नाही करता आला आणि आज आहे रविवार आणि आज आमच्याकडे येत आहेत पाहुणे माझ्या नणंदबाई. तर चला तर मग आता मी त्यांची स्वयंपाकाची तयारी तर सर्व झालेली आहे, म्हणजे स्वयंपाक रेडीच झालेला आहे, सर्व करून झालेलं आहे. आणि माझ्या सासऱ्यांचा आज उपवास असतो त्याच्यामुळे थोडी साबुदाण्याची खिचडी पण केलेली आहे, पोळ्या, भाजी, कांद्याची पात केलेली आहे मी. आणि स्पेशल आहे भेळ भत्ता आणलेला आहे आज खाण्यासाठी. आणि थोडंसं लावलं आहे मी खिचडी भात. अशा प्रकारे सर्व स्वयंपाक आज रेडी पण झालेला आहे माझा. आता वाजलेत 12:15 आणि आता 10-15 मिनटात ते येतीलच. तर आल्यानंतर मी तुम्हाला येणार आहे आत्या. मज्जा ना मज्जा. ओके बाय. आणि आत्ता इथे आलेले होते माझ्या नंदचे दोन्ही मुलं, म्हणजे प्रसाद, हे आहे प्रसाद आणि रोहित, हे दोघंही आले होते पुढे. ताई आणि भाऊ येत होते मागूनच, ते येतीलच. आणि तोपर्यंत मी अक्षदाला सांगितलं होतं की अक्षदा तू व्हिडिओ शूट कर ते आल्यानंतरचा. आणि हे बघा आलेत अक्षदाची आत्या आणि अक्षदाची मामा. अक्षदाला खूप आनंद झालेला आहे आज, कारण तिचे आत्या मामा आलेले, तिला खूप आवडतं आत्या आलेली. तर ही आहे अक्षदाची आत्या. आज आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ. काल मी ब्लॉग शूट नाही करू शकले, तुम्ही पण समजू शकतात घरी पाहुणे आले आहे आणि त्याच्यामुळे ब्लॉग शूट नाही झालेला. पण आजचा ब्लॉग मी शूट करते आहे. आणि काल रात्री आम्ही केलं होतं चिकन सुकं, चिकनची भाजी, अगदी सुंदर स्वयंपाक झाला होता. आणि आज आहे सोमवार आणि आज चला म्हटलं पाहुणे, तर पाहुण्याच्या निमित्ताने मस्तपैकी अशी छान चमचमीत अशी मिसळ, पण घरी नाही करणार, आम्ही आज पार्सल आणणार आहोत. चला तर मग बघूया. पार्सल आणल्यावर मी तुम्हाला दाखवते की सुंदर असते ती मिसळ, तुम्हाला मी शेअर करते कशी येते. ठीक आहे, चला तर मग बघूया. काय खायचं अक्षय आज? मिसळ. आणली का मिसळ बाबांनी? कुठे? अरे हां, पाव आणले आणि मिसळ पण आणली. मिसळ, शेव, मस्त मस्त कांदा, लिंबू, शेव, जाड आणि बारीक, अशी भरपूर सारे पाव. आणि यानंतर 2 दिवसांनी ताई गेल्या पण होत्या, पण मी व्लॉग शूट नव्हता केला, कारण काही वेळ असा असतो ना जो आपल्या माणसांना द्यायचा असतो. आता व्हिडिओ शूटिंगमध्ये वगैरे माझा खूप वेळ गेला असता, त्यामुळे म्हटलं चला आता पूर्ण वेळ त्यांना देऊया. आणि आता आहे दुसरा दिवस. आम्ही चाललो आहोत माझ्या भावाच्या घरी. तिथे होतं माझ्या भावाच्या मुलाचा बड्डे, त्यासाठी आम्ही रेडी झालो होतो. भाऊ येणार होतो घ्यायला. अक्षदाने मस्त आवरलेला आहे, तिचा हा न्यू टॉप आहे, तिने आवरले छानपैकी. चला तर मग आता भेटू. ठीक आहे चालेल. ओके ठीक आहे, चल मग जा. हॅलो, तर आज मी चालले आहे माझ्या भावाच्या घरी आणि माझ्या भावाच्या मुलाचा आज आहे बड्डे, म्हणजेच योगवीरचा बड्डे. आणि घ्यायला मला येतो माझा भाऊ. आता येईलच तो थोड्या वेळात, मग आम्ही निघू आणि मग तिथे गेल्यावर मी तुम्हाला सर्वांची ओळख करून देते. ठीक आहे, मग चला तर मग. हाय योगवीर. हो खूप जास्त.
युगवीर आता जमले सगळेजण युगवीरच्या बर्थडेला. कोण कोण आलं युगवीर? कोण कोण आलंय रे युगवीर? ए युगी कोण कोण आलं? दीदी दीदी आत्या आणि अक्षू. मिरांश कुठे गेला? चला आपण मिरांशला बघू. मिरांशला हाय मिरांश. इकडे चालू आहे जेवणाची तयारी. युगी कोण आहे रे? आणि इथे चालू आहे आमची प्री बर्थडे केक स्मॅशची तयारी. मस्तपैकी बलून आणलेत. बलून आता मस्त फुगवलेत. आता छान डेकोरेशन करते दीदी. तर डेकोरेशन झालं की युगवीरचं आवरायचं आणि छान छान फोटो क्लिक करायचे. बोला. हॅलो हॅलो वेलकम टू माय चॅनल. गाणं बोल. युगवीर कसं गाणं बोलत होतं? गाणं बोल. आता युगवीर केक स्मॅश करणार आहे पुन्हा. म्हणून एवढा क्यूट कपडे इकडे. अरे 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 असा मुलगा आहे हा. काल मिरांशला खूप त्रास दिला होता. तर मी तुम्हाला केक दाखवते जो हा स्मॅश करणार. सॉरी फॉर द मशीन. हा केक तो स्मॅश करणारा. चेरीज कुठे गेले? कोणीतरी हजम केलं. तर आपण बघू काय करता सगळे. हे बघा हे असं डेकोरेशन केलंय. हे बघू शकता. हवन आहे. म्हणजे 1 वर्षाचा आज झाला. 1 एप्रिल आज आणि हा 1 इयरचा झाला. वाव. एप्रिल फुल. यार एप्रिल फुल का एप्रिल फुल. तर आता फोटो सेशन चाललंय. सॉरी खूप आवाज येत असेल. आता फोटो सेशन चाललंय. युगीचं दाखवतो. तो केक स्मॅशिंग डॉल केला तेवढा पाणी दाखवलं. खूप सॉरी. खूप क्यूट असतो तो. बाकीचं एवढं कट कर. बाकीचं तुम्ही संध्याकाळी बघू शकता. संध्याकाळी खूप बाय बाय. एवढं सारं डेकोरेशन होतं. तर आता युगवीर आंघोळ करेल, मग झोपल, मग गिफ्ट उघडेल आणि मग बर्थडे. दॅट्स ऑल. आणि मग यम्मी यम्मी खूप छान लागणार पावभाजी. तर मी त्या दिवशी बी खाल्ली होती पण दीदी नव्हती. आम्ही मामीकडेच होतो. बाय. तर बाय. अक्षदा झाली रेडी. कशी दिसते अक्षदा? इकडे अक्षदाची मावशी मेकअप करते छान छान. आणि मामी झाली रेडी. बर्थडे बॉयची मम्मी. आणि इकडे अजून आमच्याकडे 2 पाहुणे आलेत. मामीच्या बहिणी. आणि मी कशी दिसते नक्की सांगा. हो ना अक्षदा? झाली अनन्या रेडी. कशी दिसते? मस्त मस्त दिसते. छान आहे. छान दिसते. आणि हे होतं बड्डेचं डेकोरेशन. अगदी घरातल्या घरात आपल्या माणसांमध्येच फक्त बड्डे करायचा होता. त्यामुळे फक्त घरातच डेकोरेशन केलं व्यवस्थित. आणि हा आहे आता बड्डे बॉय. आणि मस्त की बड्डे सुरू झालेला आहे आता. बड्डे अगदी छान झाला.
युगवीरनेही काहीच त्रास दिला नाही, त्यालाही खूप मजा येत होती. थोड्या वेळ फक्त चिडचिड केली आणि ते लहान मुलं करतातच, तर तेवढं तर ठीक आहे. आणि पण बड्डे मात्र अगदी सुंदर झालेला, सर्वजण खुश. आणि बड्डे झाला. कसा वाटला तुम्हाला हा युगवीरच्या बड्डेचा आणि अक्षदाच्या आत्या आलेली तो ब्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.